क्रिकेटचे आमचे हे लाडके खेळाडू आता स्वतःचा परफॉर्मन्स दाखवताना या मैदानावर पाहायला मिळतील. वय वर्ष 40. खरं तर 40वी ओलांडल्यानंतर कोणाची कंबर दुखणं, कोणाचा हात दुखणं, कोणाचं गुडघा दुखणं, पाय दुखणं, ह्या साऱ्या क्रिया होत असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील टेनिस क्रिकेटची आवड मात्र काही कमी होत नाहीये. एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन आमची 40+ ची मंडळी तुम्हाला या मैदानावर खेळताना दिसतील. सलामीची जोडी मैदानावर उल्वे 40+ टीमची आयलेश म्हात्रे आणि या सोबत किरण पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच सुरू होने का अर्थातच सुरू होतोय. मैच शुरू होने का इशारा अंपायर के द्वारा. यस फर्स्ट गेंदबाज नरेश गायकवाड़ की पहली गेंद और बिल्कुल स्ट्रेट ड्राइव के लिए यहां पे केवल मिलेगी 1 रन. दोस्तों सभी 40+ के एक खिलाड़ी है जिन्होंने एक समय और ये विकेट हैट्रिक के लिए पहला इनाम आया है हमारे वासुशेठ भोईर. बिल्कुल वासुशेठ भोईर नसीब सेठ भोईर इनका भी आगमन हो चुका है. नसीब सेठ भोईर कई टीम को पैक करते हो. रायगढ़ टीम के कप्तान हो चुके थे हमारे वासुशेठ भोईर के और उन्हीं के ओर से हैट्रिक के लिए इनाम यहां पे गेंद डॉट. विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम वासुशेठ भोईर की ओर से. ये नरेश गायकवाड़ के गेंद को उड़ाया बिल्कुल स्ट्रेट ड्राइव के लिए. ये आया सिक्सर. नवदीप शेठ पाटिल आपको यहाँ पे आमंत्रित करना चाहता हूं कि आप भी आइए इस मंच के ऊपर. चलो 12वीं खिलाड़ी आइए. विकेट हैट्रिक के लिए नरेश गायकवाड़ के लिए और 2000 का इनाम रामशेठ घरत की ओर से. रामशेठ घरत नेहा एंटरप्राइजेस गायकवाड़ के लिए रामशेठ घरत की ओर से. हमारे योगेश आए हैं. यहाँ पे देखा जाए तो स्ट्रेट ड्राइव का स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ छगे के बाद आया चौवा. बिल्कुल पैडी है वहां पे. शायद मैं पहले ही कह चुका था लेकिन हमारे यहाँ पे 12वीं खिलाड़ी नहीं है. स्कोरर भी थोड़े से मिस्टेक करते हुए पैडी और आइलेश ये जोड़ी मैदान के ऊपर. अगली गेंद पैडी के लिए प्रदीप के लिए. प्रदीप कारकर ने उठाया बिल्कुल डीप मिड विकेट की एरिया में छलांग लगाई थी किस फील्डर ने लेकिन उसके सिर के ऊपर से गई गेंद और एक छवा आया है. जी कर रहा है ये पैडी. बिल्कुल शुरुआत जो चाहिए ना वैसी शुरुआत यहाँ पे उल्वा टीम के लिए 40+ टीम के लिए हो रही है. बिल्कुल जा चुका है स्कोर पहली ही ओवर में 15 के ऊपर. नरेश गायकवाड़ एक बुजुर्ग एक बिल्कुल एक्सपीरियंसिव खिलाड़ी है. तजुर्बा है उनके पास कई सालों का पारगांव टीम की ओर से खेलते हुए लेकिन यहाँ पे 40+ का क्रिकेट खेलते हुए. सामने फिर से पैडी जिन्होंने एक सिक्सर चौवा लगाया है. ये भी स्लोवर गेंद फेंकी थी डीप. जैसे ही शॉट लिमिट ऑफ के ऊपर 30 यार्ड सर्कल में गेंद रुक गई और इसी के साथ बिल्कुल रुका हुआ स्कोर 15 के ऊपर. पहली ओवर और ये पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद बिल्कुल बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 15 रन उल्वा 40+. एक बेहतरीन टीम. जहां तक सवाल है उल्वा 40+, पनवेल 40+ नेरे इस मैदान के ऊपर दावेदार चैंपियन बनी थी और इनको बाइक भी मिली थी. आज हमारे विलू म्हात्रे भी इस टीम में खेलते हुए नजर आएंगे जो कि उनके पास बड़ा तजुर्बा है और विलू के नाम पे एक बड़ा रिकॉर्ड है दोस्तों. 7 गेंदों में 7 सिक्सर लगाए उन्होंने. नवदीप पाटिल
इनको भी यहाँ पे आमंत्रित करना चाहूंगा। और जो पारगांव टीम है ना, वो नाइक साहब ने हमारे पैक किया है ना, बिल्कुल। संदीप नाइक इन्होंने पैक किया इस पारगांव 40+ टीम को। लेकिन उलवा 40+ के टीम के बल्लेबाजों ने शुरुआत अच्छी की है और गेंदबाज आएंगे अभी पारगांव 40+ टीम की ओर से। सचिन पाटिल ऑफ स्पिन लेग स्पिन दोनों तरफ गेंदबाजी को गेंद को बिल्कुल यहाँ पे गेंदबाजी करते हुए, यानी कि हर एक मिश्रित गेंदबाजी करते हैं वही सचिन पाटिल। अभी उनके सामने बल्लेबाज बाएं हाथ का अखिलेश म्हात्रे, दाएं और बाएं बिल्कुल ही अच्छी कॉम्बिनेशन है उल्वा टीम की ओर से। पैडी खारकर, पैडी ने तो बहुत यहाँ पे अच्छी शुरुआत की है। अभी अखिलेश के सामने ये शायद दूसरी गेंद आएगी खेलने के लिए। सचिन टू अखिलेश, नवदीप पाटिल साहब का यहाँ पे शुभागमन हो चुका है नावडे गांव से। नवदीप शेठ आपका भी तहे दिल से शुक्रगुजार था, और उनके साथ नसीब भोईर, जिनके नाम में ही नसीब है। देखो कई टीम को पैक करते हैं वो लोग, यानी कि एक अच्छे क्रिकेट के प्रेमी। यहाँ पे पहली फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव के लिए, वहां फील्डिंग। ये इस उम्र में अच्छी फील्डिंग देखने को शायद कम मिलती है। जितनी उम्र हुई है ना, उतनी अच्छी यहाँ पे फील्डिंग भी देखने को मिल रही है। ये वहां फील्डर था शायद हमारे बापू थे क्या? यस डेफिनेटली, क्योंकि हमारी भी उम्र 47 हो चुके हैं, थोड़ी नजर कम हो रही है। लेकिन इस दूधी रोशनाई में देखा जाए तो ये बापू चश्मा तो लगती है जीतू भाई। आफ्टर 40 साल के बाद आपको 100% गॉगल चश्मा लगती है, जैसे आपने पहने है। आप तो 40 के पहले ही चश्मा लगे आपको। ये अच्छी गेंद, उतनी अच्छी खेली है ये, फिर से पैडी के बल्ले से आता हुआ छगा। लेकिन पैडी की बल्लेबाजी की शुरुआत देखी जाए ना, तो बल्लेबाजी करते हुए पैडी ने अभी तक 2 सिक्सर 2 छक्के लगाए, यानी कि 6 गेंदों में 20 रन। व्हाट ए बैटिंग, ये अच्छी बल्लेबाजी। स्ट्राइक रेट देखा जाए ना तो 400 का पसंद किया है उसने। ये गेंद फिर से हल्की सी ढकेल दिया है दूर वाली छोर पे, वहां पे फील्डर फिर से मौजूद। 1 ही रन मिलेगी, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है केडर टोटल 23 के ऊपर। 23 रन, सेकेंड ओवर जारी है सचिन पाटिल के द्वारा। पहली ओवर फेंकी थी गायकवाड़ ने, नरेश गायकवाड़ के ओवर में आए थे 15 रन, और सेकेंड ओवर में जा चुके अभी 23 के ऊपर। 4 ओवर का ये मुकाबला है। दोनों टीम ने इस बात को गौर कीजिए, क्योंकि ये 4 ओवर का मुकाबला है। 4 ओवर से कम 50 तो यार देखा जाए तो ये रन बनाने होंगे, क्योंकि सामने टीम पारगांव 40+, इस टीम में भी तगड़े बल्लेबाज है। ये अखिलेश के लिए था गेंद, लेकिन अखिलेश चकमा खा गए थे बिल्कुल विकेट कीपर भी। लेकिन शॉर्ट थर्डमैन में जो तैनात था ना फील्डर, वो बेहतरीन फील्डिंग करते हुए, शायद राजा है वहां। और रुका हुआ स्कोर 23 के ऊपर। ये बिल्कुल जर्क में डाली थी, लेकिन वहां पे कुत्ता शायद बीच में आ गया, और क्या हुआ, यहां पे आया छुआ, ब्लैक स्क्रीन को टच करते हुए क्लियर किया बाउंड्री को, 4 रन्स।
मात्र एक ऑलराउंडर खिलाड़ी है, रोकना पड़ेगा पारगांव टीम को। जहां तक सवाल है गेंदबाज सचिन, इस गेंद को अड़े बल्ले से खेला डीप मिड विकेट क्षेत्र में, वहां पे थोड़े गड़बड़े फील्डर्स और उसका बिल्कुल फायदा उठाया। सिंगल का डबल में यहाँ पे पूरी तरह से कन्वर्ट करते हुए दोनों बल्लेबाज, और देखते ही देखते 2 ओवर का खेल खत्म और 2 ओवर के बाद बिल्कुल स्कोर जा चुका है 29 के ऊपर। अच्छी शुरुआत, अच्छी बल्लेबाजी हमारे योगेश केनी, एक बेहतरीन स्कोरर हमको बताते हुए, क्योंकि 2 ओवर के बाद 29 रन आ चुके हैं। अभी कौन रहेगा गेंदबाज? चलो जल्दबाजी कीजिए क्योंकि आपके पास समय बहुत कम है। 15 मिनट में आपको 3 ओवर फेंकनी है, यानी कि आपके पास हर ओवर के लिए 5 मिनट का समय रहेगा। पारगांव 40+ एक अच्छा टीम, बिल्कुल देखा जाए तो सभी खिलाड़ी जो है वो उन्होंने एक साल एक जो समय है ना वो बहुत यहाँ पे जो समय को, हाँ एक दौर एक समय था उनका जीवन में टेनिस क्रिकेट का, वो उन्होंने फेमस किया था उस टीम को, चैलेंजर पारगांव इस नाम से खेलते हुए ये टीम। उनके जीवन का अभी देखा जाए तो वो कौन भूलेगा किस्सा, जो हर मैदान उन्होंने पूरी तरह से फेमस किया है अपने बल्लेबाजी और गेंदबाजी के ऊपर। लेकिन अभी कौन आएगा गेंदबाज? राजा के हाथ में गेंद, आपने खुद की पहली और टीम के ओर से तीसरी ओवर फेंकने के लिए तैयार, और उनके सामने फिर से पैडी ने तो बेहतरीन शुरुआत की है। अभी तक देखा जाए तो 2 सिक्सर और 2 चौवे, यानी कि अच्छी तरह से शुरुआत करते हुए तीसरी ओवर की पहली गेंद सामने प्रदीप खारकर यानी पैडी। पहली गेंद हवा में खेलिए, लॉफ किए, बेहतरीन स्ट्रोक, गेंद गई आउट ऑफ द पार्क। पैडी के बल्ले से आया हुआ तीसरा सिक्सर। सो मच, बेहतरीन बल्लेबाजी। मैं यहां से दरख्वास्त करूंगा, अनाउंसमेंट करूंगा, क्योंकि चिंचपाड़ा 40+ और वर्चोले 40+, इस दोनों टीम के बीच में अगला मुकाबला होगा। यानी कि पहला मुकाबला ये जीत चुके हैं दोनों टीम। तो चिंचपाड़ा 40+ और वर्चोले 40+, पहली पुकार रहेगी आपके लिए, जल्दबाजी कीजिए, टॉस के लिए आए। लेकिन यहाँ पे पैडी ने लगाया सिक्सर फिर से। पैडी फुल्लर लेन की गेंद, फुल टॉस, वहां पे फील्डर बराबर मौजूद है वाइडिस लॉन्ग ऑफ की तरफ, और यहां पे मिलेगी केवल 1 रन। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टोटल जा चुका है 37 के ऊपर, 36 रन। हमारे योगेश मात्रे 40 कंप्लीट हुई है कि नहीं यार? बिल्कुल हुई है। बिल्कुल वो भी खेलते हुए नजर आएंगे, एक बेहतरीन रेगुलर टीम में भी खेलते हैं। एनसीसी उल्वा रहेगा, रॉयल उल्वा, इस गांव में बहुत सारे टीम है, लेकिन योगेश मात्रे भी एक बेहतरीन खिलाड़ी है। लेकिन वो आज 12वें खिलाड़ी की भूमिका में है, नाम बताने के लिए एक अच्छे खिलाड़ी है। नवी मुंबई विधानसभा, नवी मुंबई का जो बहुत बड़ा झंडा लहराता है ना, वहां पे काम करते हैं। तीसरी ओवर राजा की, और ये अगली गेंद, ये आड़े बल्ले से खेला है अखिलेश मात्रे, वही जलवा वही जोश, और अखिलेश के बल्ले से आता हुआ ये सिक्सर। मास्टर, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है दोस्तों, इसे खेलना जरूरी है। क्या बल्लेबाजी कर रहा है अखिलेश मात्रे, जो कि
कई कई साल देखा जाए, पिछले साल देखा जाए तो इस आइलेश ने क्या बारी की है हर एक मैच में, एक टूर्नामेंट में। लेकिन आज उम्र हुई है 40 प्लस के बाद, शायद 46 47 तक रहेगा यह आइलेश, हमारी उम्र का है, लेकिन वो बहुत ही अच्छी बल्लेबाजी करता है। 42 रन, तीसरी ओवर। अभी पारगांव टीम के सामने बड़ा संघर्ष रहेगा। ओहो, लवली स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑफ के तरफ, बिल्कुल तकनीकी से खेला हुआ स्ट्रोक। इसमें क्या टाइमिंग और क्या स्ट्रोक था आइलेश का, देखने को मिलेगा। और एक सिक्सर। बिल्कुल डीजे मास्टर बताते हुए बाप तो बाप रहेगा, ये हमारे 40 प्लस के बाप है। हर एक 40 प्लस का खिलाड़ी हर लड़के का बाप है, हर लड़के का बाप है ये, और उन्होंने बहुत साल क्रिकेट खेला है, इसीलिए डीजे मास्टर भी बताते हैं बाप तो बाप रहेगा। और ये बाप तरी बैटिंग करते हुए बल्लेबाज आइलेश, एक तरफ पैडी। क्योंकि आज इस क्रिकेट खेल में हर एक बाप के बेटे मैदान के ऊपर खेलते हैं। देखा जाए तो कोई 50 साल उम्र, कोई 55 साल उम्र, कोई 40 प्लस के आगे, यानी कि इस क्रिकेट को खेलते हुए। और मैं वासु शेठ भोईर इनकी सराहना करूंगा, क्योंकि इसी 40 प्लस के खिलाड़ियों को बड़ा प्लेटफॉर्म दिया है। देखो कम मिलते हैं नाइट मैच खेलने के लिए 40 प्लस के खिलाड़ियों को, लेकिन वासु शेठ भोईर आपने बहुत अच्छा यहाँ पे ऑर्गेनाइज किया है। क्योंकि इस 40 प्लस के खिलाड़ी नहीं कभी यूट्यूब था, लाइव था, नहीं नाइट मैच खेलने को कभी मिलता था, लेकिन आज बहुत ही अच्छी यहाँ पे उपलब्धि। स्कोर जा चुका है 48। 48 के बाद 50 कंप्लीट करने वाला ये बिग सिक्सर। और हमारे योगेश केनी बताते हुए आइलेश ने लगातार बिल्कुल बैक टू बैक तीसरा सिक्सर लगाया, जोरदार टाल लिया। क्या बात है। जो कि मुकेश नाइक कोहली टीम के एक बल्लेबाज है जिसने ये इतिहास किया था, और हर एक इतिहास मिटाने के लिए होता है दोस्तों, और उसके बाद इतिहास रचने वाला ये है बल्लेबाज आइलेश मात्रे, जिन्होंने 3 गेंदों में 3 सिक्सर बैक टू बैक लगाए। और स्कोर जाता हुआ केवल 50 को क्रॉस करते हुए 54 के ऊपर 54 रन। उल्वा 40 प्लस, ये बैकफुट पर गया और ये अपर कट का बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल गेंद के पीछे फील्डर, लेकिन गेंद गई सीमा रेशे को चीरती हुई 54। महंगा हो रहा मैं कहूंगा, क्योंकि पिछले 2 ओवर में योगेश देखा जाए तो 29 रन था 2 ओवर में, लेकिन एक ही ओवर में यहाँ पे राजा कोहली के 29 रन आ चुके हैं। यहाँ से फिर से दुरुस्ती करेंगे, हमारे स्कोर थोड़े नए हैं, लेकिन राजा पाटिल यहाँ पे आएंगे, चलता है, कुछ प्रॉब्लम नहीं है योगेश केनी, क्योंकि योगेश केनी एक बेहतरीन स्कोरर है, हमारे सामने हमारे पास बैठे। राजा पाटिल एक महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं, क्योंकि पहले 2 ओवर में 29 और 1 ओवर में 29, यानी कि कुल मिला के देखा जाए तो 3 ओवर के बाद एक अंबार खड़ा किया है इस बल्लेबाजों ने। बिल्कुल देखा जाएगा तो टोटल स्कोर जा चुका है 58 के ऊपर 3 ओवर के बाद। पिछली मैच को देखा जाए तो 76 का टारगेट सेट किया था, यह आज के दिन का हाई स्कोर वर्चुअल टीम के नाम के ऊपर, लेकिन वो
बी पुल के टीम है। यहां पर देखा जाए तो ए पुल के टीम में से अभी 3 ओवर में 58। तो लास्ट ओवर कौन लेके आएगा, कौन रहेगा ये गेंदबाज, अंतिम ओवर फेंकने के लिए आएगा। लेकिन अभी बहुत बड़ी चुनौती रहेगी पारगांव 40+ के सामने, क्योंकि पारगांव 40+ टीम में भी सोनिया गायकवाड़ जैसे बल्लेबाज, हमारे निनाद तारेकर बापू जिनको कहते हैं उसके जैसे बल्लेबाज, राजा जैसे बल्लेबाज सचिन है, नरेश गायकवाड़ जैसे बल्लेबाज, यानी कि देखा जाएगा तो उनकी बल्लेबाजी भी स्ट्रांग है। तो ये जो भी एक फाइटिंग स्कोर रहेगा ना, तो मैच में बिल्कुल मजा आएगी लास्ट मोमेंट तक। आइलेश 30 रन के ऊपर खेल रहा है और पैडी 28 के, लेकिन दोनों ने 9-9 गेंद खेले हैं। 9-9 गेंदे में एक ने 30 बनाए, एक ने 28। ये गेंद पूरी तरह से अलॉन्ग द बॉडी और अंपायर की उंगली आसमान में, और ये बड़ी विकेट पैडी प्रदीप खारकर, लेग बिफोर द विकेट, बैक टू डग आउट। अभी खलनायक बने हैं गेंदबाज निनाद तारेकर बापू। एक बाएं हाथ के गेंदबाज, बाएं हाथ के खिलाड़ी निनाद को देखते हैं। पहली गेंद में उन्होंने एक बड़ी विकेट ली है, वो भी पैडी की। अभी नए बल्लेबाज किरण पाटिल मैदान के ऊपर, बाएं हाथ के बल्लेबाज, अभी दोनों बाएं हाथ के बल्लेबाज देखने को मिलेंगे इस टीम इस विकेट के ऊपर। अगली प्लास डेथ ओवर स्लॉग ओवर का ये खेल, यानी कि 5 गेंद शेष, बिल्कुल रुकता हुआ स्कोर 58 के ऊपर, यानी कि 58 रन। बापू अभी गेंदबाज, बाएं हाथ के गेंदबाज के सामने बाएं हाथ के बल्लेबाज। पहली गेंद फुल टॉस थी, ये फुल टॉस की गेंद सुनहरा मौका था किरण पाटिल के पास, लेकिन यहां पे केवल मिलेगी 1 रन। जैसे ही गेंद गिरी ना, सभी दर्शकों के मुंह में एक नाम, ऐसे अंपायर से रिव्यू लिए, चेक करेंगे इस फुल टॉस गेंद के ऊपर, ये हाइट फैक्टर चेक करेंगे हमारे थर्ड अंपायर, या बीमार चेक करेंगे। जैसे गेंद गिरी थी ना फुल टॉस बॉल, सभी दर्शक उनके समर्थक के मुंह से आवाज आया था ओ, यानी कि 1 रन तो आ चुकी है। हल्की सी डाउट की है इस गेंद के ऊपर, लेकिन देखेंगे। Yes, umpire call is a fair delivery. तो यहां पे डिसीजन आया है, केवल 1 रन मिलेगी। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 59 के ऊपर, 59 रन ऑन स्ट्राइक अभी आइलेश मात्रे का देखा जाए तो 9 गेंदों में 30 रन, यानी कि जैसे ही पैडी ने पहली शुरुआत की थी, आइलेश बहुत पीछे थे, लेकिन पीछे से आगे गए। आने वाली देखा जाए तो केवल 4 गेंद शेष, 4 गेंद का खेल बाकी। बापू ने ऑफ स्टंप पर गेंद डाली थी, लेकिन वहां पे अंपायर मोड़ चुके। ये आएगा वाइड बॉल, अतिरिक्त रन से 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 60 के ऊपर, 76 का हाईएस्ट हेल आज की रात में, जो कि बी पूल से खेलते हुए वर्चुअल टीम वीबी गरत, स्मृति कालो भैरव वर्चुअल। ये अच्छी गेंद थी बापू की, वहां पे फील्डर
कोशिश करते हुए लेकिन कामयाब नहीं हुए। इस कैच को लपकने लिए बहुत बेहतरीन कोशिश की थी ये खिलाड़ी 40+ के, लेकिन उनकी उम्र से देखा जाए तो उनकी बॉडी लैंग्वेज 40 की नहीं लग रही है। बहुत अच्छी दौड़ लगाई थी इस कैच के लिए, लेकिन वहां पे उनको सक्सेस कामयाबी नहीं मिली। लेकिन मिलेंगे केवल लिया देखा जाए तो 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 62 62 के ऊपर। ये अच्छी गेंदबाजी, लेकिन वहां पे खोद के निकाला। जैसी गेंद बैट से निकली और गेंद गई फील्डर को चिरती हुई 4 रनों के लिए। चौवाया है 66। अभी रन बढ़ते हुए ये अभी आइलेश के बल्ले से चौवे के बाद बिल्कुल जो नजदीक एरिया है वो ब्लैक स्क्रीन के ऊपर से ठोक दिया आइलेश ने और एक सिक्सर। बारह गेंदों में 42 रन खेल चुका है आइलेश माद्रे। अभी केवल उसके पास एक गेंद शेष है और टोटल स्कोर जा चुका है 72 के ऊपर। 72 रन टोटल आ चुके हैं। 72 रन यानी कि देखा जाए तो अगली लास्ट गेंद निनाद तारेकर की ये बड़ा बड़ा अंबार खड़ा किया। बिल्कुल ये टारगेट बहुत बड़ा रहेगा, लेकिन पारगांव टीम में वो हुनर है, वो काबिलियत है उनके पास। आने वाला समय तय करेगा दोस्तों। अभी लास्ट गेंद निनाद टू आइलेश माद्रे। ये पूरी तरह से बेहतरीन स्ट्रोक, क्या निगाही बनाई थी गेंद के ऊपर आइलेश ने। जैसे ही गेंद लेग स्टंप पे गिरी खुद को नटराज स्टाइल तरफ घुमाया और गेंद फाइन लेग की तरफ खेला। 4 रनों के लिए चौवा। और 77 का टारगेट, फिर से वही टारगेट वर्चुअल टीम ने रखा था। कामोटी 40+ के सामने जो टारगेट सेट किया था ना 70 से, वही टारगेट अभी सामने रहेगा पारगाव 40+। नवदीप साहेब आपण यावं, या व्यासपीठावर तुमचं शुभ सन्मान केलं जाईल। नावडे गावातील एक आदरणीय व्यक्ती नवदीप पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते। हा, नावडे टीमचे पॅकर्स आहेत बघा, आणि आज खरं तर ते 40+च्या खेळामध्ये आनंद त्यांनीही घेतला। त्यामुळे नावडे टीमचे पॅकर्स प्लस एक वरिष्ठ खेळाडू नवदीप पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे। तर मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत नवदीपजी, आपण या स्पर्धेमध्ये वासुशेठ भोईर यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, तुमचंही मनस्वी आभार। त्यानंतर नशीब भोईर, कोणला रिवाल नेक्स्ट टॉस। चला लगेच टॉस करूया। चिंचपाडा 40+ आणि वर्चवले 40+। अगोदरच आपण भाऊ खरं तर कॉल केला होता दोन्ही संघांना। चला, चिंचपाडा 40+ चे संघनायक आहेत, म्हणजेच कालभैरव चिंचपाडा 40+ चे संघनायक आहेत। मी विनंती करतोय कैलासवासी विभी घरात स्मृती कालभैरव 40+ वर्चवले। चला रामशेठ घरात तुम्ही होता मागाशी, कुठे गेलात? या लवकर टॉस साठी, कारण टॉस होणं गरजेचं आहे इनिंग ब्रेक मध्ये। 77 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय। अर्थातच नरेश गायकवाड आता काय गेम प्लॅनिंग रचून मैदानावर उतरतील, कारण चॅलेंजर पारगाव हे नाव त्यांनी गाजवलंय, काळ होता मित्रांनो। आणि
खरं तर 77 जरी धावा असल्या ना तरी मात्र या मॅचमध्ये ते पूर्णपणे जिद्दीनं चिकाटीनं उतरतील यात शंकाच नाही. परंतु काय असेल मॅचचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. टॉस करूया वरचवले 40+ आणि चिंचपाडा 40+ या दोन संघामध्ये. अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय खरं तर विश्वास पाटील आणि राम घरात. संदीप नाईक त्याला आपण टॉस करूया. कालभैरव वरचे ओवळे 40+ मास्टर्स आणि कालभैरव चिंचपाडा 40+ मास्टर दोन्ही संघांनी टॉस साठी कॅप्टन रामशेठ घरत आणि कॅप्टन कपिल परदेशी आलेले आहेत. तर मी संदीप शेठ नाईक यांना विनंती करतोय आपण यांचा टॉस करायचा आहे. केला ना 4 ओव्हर काला 3 ओव्हर आहेत. कालपासून निर्णय आहे तोच घ्या. नियम तोच 3 ओव्हर. चला कंटिन्यू. 3 ओव्हरचा दुसऱ्या फेरीतला सामना कालही रात्रीमध्ये तसंच आपल्याला पाहायला मिळालं. संदीपजी नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस झाले आणि टॉस का बॉस रामशेठ घरात वरचवले संघ. तर दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. कपिल परदेशी आणि राम घरत तुमच्या दोन्ही टीम्सना खूप शुभेच्छा. तर रामशेठ घरत आपण टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल? सर्वांना विचारून सांगतो. हे एक चांगली पद्धत बनत चाललेली. मला वाटतं आपण जवळ 20-25 वर्ष क्रिकेट खेळताय आणि अजूनही म्हणजे चांगला टीम गेम आहे. प्रत्येकाला विचारपूस करणार बाबा काय करायचं. टॉस जिंकला आहे. 11 जणांमधले 5 जण बोलतील बॅटिंग करा, 6 जण बोलतील बॉलिंग करा. मग बहुमताला मान. बरोबर का? ओके. लवकर सांगा. सागर पाटील ठीक आहे सागर पाटील तिकडे मागेच. तर भाऊ जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 77 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले दोन्ही फलंदाज मात्र तुम्हाला पारगाव टीमच्या पाहायला मिळतील. ते एका बाजूला निनाद कदाचित मला एक दिसतोय. मी म्हटलं ना की आम्हाला चष्मा लागलाय. वय वर्ष 40 झाल्यानंतर असं होतं. पण तो 12वे खेळाडू नाही आहेत त्यामुळे आम्हाला गेस करावं लागेल. रात्रीची स्पर्धा आहे. लक्ष्मण गायकवाड आपण लाईव्ह बघूया. यस लक्ष्मण गायकवाड सोन्या एका बाजूला आणि निनाद तारेकर अर्थात बापू दुसऱ्या बाजूला. म्हणजेच ही सलामीची जोडी मैदानावर डावखरा आणि उजवा या दोन कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 77 धावांचं लक्ष. आयलेशनं बघा काय फलंदाजी केली होती पूर्वार्धामध्ये. नाबाद केली होती 13 बॉलमध्ये 46 आणि त्याच खेळीला पुनरावृत्ती करावी लागेल पारगावच्या एका खेळाडूला जर जिंकायचा असेल तर. परंतु सलामीचं षटक घेऊन येतोय किरण पाटील. पहिलाच ओव्हर पॉवर प्लेचा समोर त्याच्या सोन्या गायकवाड. लक्ष्मण गायकवाड हे त्याचं नाव आहे परंतु प्रामुख्याने टेनिस क्रिकेटमध्ये सोन्या या नावाने प्रसिद्ध होणारा हा खेळाडू. पहिला बॉल. गेम इज स्टार्ट. पहिला बॉल फुल टॉस. वेग वापरला होता या पहिल्या बॉल साठी. किरण पाटीलनं मात्र इथे अंपायर इशारा करतील नो बॉल. पहिलाच चेंडू नो बॉल म्हणजे ही कुठेतरी पारगाव टीमला पर्वणीच मिळाली आहे. नो बॉल. यास वरच्या टीमनं क्षेत्ररक्षण घेतलंय. 40+ वरचवले संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तिथे मात्र आमंत्रित केलंय चिंचपाडा 40+ ला बॅटिंगसाठी. चल अंपायर सिग्नल नो बॉल. आणि या निर्णयांमध्ये पुन्हा एकदा थोडंसं बदल होते. कदाचित अमोल सर आहेत त्या ठिकाणी. यस अमोल सर व्हॉट इज डिसिजन. यस वाईट बॉल. माफी मागितली. त्यांनी बघितलं की चेंडू कदाचित विकेटच्या बाहेर पडला आणि त्याच मुळे त्यांनी नो बॉल दिला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांनी चेक केलं. चला बाहेरून कोणी या ठिकाणी आवाज देऊ नका. अंपायरला वाटेल तर रिव्ह्यू घेऊ शकतोय. अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. बाहेरून कुठला आवाज देऊ नका असं आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आहे. परंतु जर अंपायर्सला डाऊट असेल कोणताही तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात.
हा बॉल पुन्हा एकदा आपण बघितलं तर आडव्या बॅटनं डावखुरा फलंदाज निनाद खेळत असताना बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही. या डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर अवांतर स्वरूपात आलेली पहिली एक आणि त्यानंतर काढलेली एक सिंगल 2 धावा. 1+1 अशा धावा आल्या होत्या. आडव्या बॅटने केलाय निनाद, मात्र डीप शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक हाताने चेंडू. या वयामध्ये बाबा फक्त बॉल स्टॉप करायचं असतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता शॉट संजय, कारण या वयामध्ये थोडं वाकायला देखील त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये हा चेंडू स्टॉप केला. तिथे आली सिंगल. एका धावेनं संघाची धावसंख्या 3. 77 धावांचं लक्ष. आपण पाहत आहोत नियती स्पोर्ट्स कोहली आयोजित RR ट्रॉफीचे दमदार आयोजन. फुलटॉस बॉल, खूप चांगला फटका खेळला आहे आणि तिथे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग केली बघा क्षेत्ररक्षक पॅडी. प्रदीप खारकरचं हे दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तिथे मात्र पळून काढलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढली, जाऊन पोहोचली ती टोटल 5 या आकड्यावर. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. पारगाव 40+ संघाच्या फलंदाजांना पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. 77 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. ऑफ स्टंपला बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल डॉट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाजी होते ऑफ स्टंपला. चेंडू मध्ये वेग आहे आणि समोर असणारा लक्ष्मण गायकवाड सोन्या मात्र बीट होतोय. धावसंख्या धावफलकावर थांबली जाते ती फक्त आणि फक्त 5 धावा. फुलटॉस बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय सोन्यानं आणि अशा परिस्थितीमध्ये हाही बॉल गेलाय डॉट. बघा फुलटॉस बॉल या ओव्हरमध्ये 2 पडले होते. पारगाव टीम याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. खराब चेंडूवर प्रहार, परंतु इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा सोन्यानं कुठेतरी नापाक प्रयत्न केला आणि त्यामध्ये आता किरण पाटीलची गोलंदाजी वरचढ करत असताना हवी होत असताना पारगाव टीमच्या अगेन्स्ट. हा चेंडू सरळ बॅटने केला. वेग आहे फटक्यामध्ये. ब्लॅक स्क्रीनला टच होतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. क्या कहना मेरे से म्हणजे सुरुवात स्लो झाली आहे. या ज्यावेळी उलवा 40+ संघ बॅटिंग करत होता ना तेव्हा 15 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु इथे पारगाव 40+ बॅटिंग करत असताना फक्त 9 धावा आल्या आहेत. आता कठीण आव्हान होत जाईल. मला वाटतं इथे 18 बॉल बाकी असतील आणि 68 रन. 18 चेंडू 68 रन्स. हा आव्हान आता पारगाव संघासमोर राहणार आहे. आज आमचे सर्व वयोवृद्ध खेळाडू खेळतायत. प्रदीप खारकर एक ऑलराऊंडर खेळाडू पॅन्डी बॅटिंग करत असताना बघा या ज्यावेळी हे वयोवृद्ध खेळाडू खेळतात ना, खरं तर वय नाही विचार मोठे ठेवले जात आहेत आणि विचारांपेक्षा जास्त कार्य मोठे ठेवले जात आहेत. आणि असे आमचे 40+ खेळाडू आज मैदानावर खेळतात. पॅडी खारकर येथे दुसरं षटक घेऊन जगातील मी नेहमीच म्हणत असतो की 40+ ज्या ज्या वेळी स्पर्धा असते ना, हे 40+ खेळाडू आपली फिटनेस राखण्यासाठी जास्त खेळत असतात. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला होता निनादनं, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. फक्त मिळेल तिथे एक सिंगल. 4 खेळाडू एका बॉलवर गेले होते. हा इफर्ट या वयामध्ये उलवा 40+च्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण हेच करावं लागतं. तुमच्याकडे इफर्ट असणं, जिद्द असणे, चिकाटी असणं, जोश असणं, या साऱ्या गोष्टी असाव्या लागतात. परंतु अशा वयामध्ये 40व्या वर्षानंतर देखील बघा काय इथे मात्र इफर्ट पाहायला मिळतोय. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं मित्रांनो शरीर आहे आणि ते चांगलं असेल ना तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. खरं तर त्यासाठी शरीर फिटनेस चांगले असणे फार गरजेचं आहे. एक धाव आरोग्यासाठी हेल्थ इज वेल्थ अशा उक्तीप्रमाणे आमचे खेळाडू खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. परंतु या बॉलवर एक सिंगल आले. लक्ष्मण गायकवाड सोन्या मैदानाच्या आतमध्ये. आता पुढील चेंडूला समाचार करेन पॅडीच्या.
इथे आडव्या बॅटने खेळत असताना बॅटची कडा आवाज आला आणि इथे कॉट बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षक ऐलेश म्हात्रे कोणती चूक न करता लक्ष्मणची टिपतोय झेल. अजून एक विकेट. षटकार लगावलाय बघा. जबाबदारी आहे. जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं. कोण लहानपणापासून पार पाडतो तर कोण 50 ओलांडूनही टाळतो. नरेश गायकवाड यांना लगातार 3 षटकार ठोकले तर 2000 आणि आमचे संदीप नाईक यांच्याकडनंही 2000. क्या बात आहे. एकूण 4000 मिळतील. नरेश गायकवाड लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार देखील मारले ना तरी देखील नरेश गायकवाड यांना 2000 एकूण 4000. संदीप नाईक यांचे 2000 आणि रामशेठ घरात यांचे 2000. तर संदीपजी नाईक आणि रामशेठ घरात यांनी लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार 2000. परंतु दुसऱ्या बॉलवर बॅटची कडा घेतली. शॉट टर्नमॅनकडे क्षेत्ररक्षक आहे. शॉट पॉइंटला एकही धाव मिळत नाहीये. वडगर विभागीय अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे संदीपजी नाईक यांच्याकडनं हे लावलेलं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि रामशेठ घरात वर ठेवले. शॉर्ट पिच बॉल. नरेश गायकवाड का जलवा. हो लवली स्ट्रोक डीप मिड विकेट एरियाकडे येतोय. शॉट अँड पुल सिक्सर. अप्रतिम बॅटिंग करत असताना नरेश गायकवाड. ही लवली मनगटी ताकदीचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. हो मात्र प्रयत्न करत असताना तो पडला आहे तिकडे आणि चेंडू गेला सीमापार. 1 बाउंस चौकार. चला कोण खेळाडू त्याला उचला. या वयामध्ये एवढं धावणं खरं तर आपला 40+ खेळाडू त्याला पाण्याची जर मागणी असेल तर कृपया लवकर तिथे जा. मी म्हटलं ना की या वयामध्ये जास्त रिस्क घेऊ नका. सचिन खारकर 40+ चे खेळाडू थोडेसे धावत असताना तिथे पडलेत. मात्र थोडीशी इंजुरी आली आहे त्यांना. तर सचिन खारकर जास्त दुखापत झाली असेल तर कृपया तुम्ही मैदानाच्या बाहेर येऊन बसा. मी म्हणतो ना की या वयामध्ये क्रिकेट केला पण एवढा पण अति क्रिकेट नका खेळू की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. यस. कारण पशुभाई खरं तर ज्या खेळाडूला कोलेस्ट्रॉल किंवा हार्ट अटॅकचा असा त्रास असेल ना त्याने तर मी म्हणे क्रिकेट खेळूच नाहीये. कारण हे फार रिस्क आहे. खेळा फक्त स्वतःच्या फिटनेससाठी केला परंतु इंजुरी नाही झाली पाहिजे ही आम्हा सर्वांनाच अपेक्षा आहे. आणि नंतर भगवंता चरणी प्रार्थना करू आपण की आमच्या लाडक्या 40+ खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा इंजुरी होऊ नये. आज वय वर्ष 50-40 नंतर ही मंडळी खेळत असतात. त्यांनी क्रिकेट गाजवलाय. एक काल गाजवलंय खरं तर या सर्व खेळाडूंनी. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तोच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश गायकवाडनं 2 षटकार ठोकले. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 26 या आकड्यावर. आता येणारे 12 चेंडू आणि 51 धावा हे समीकरण उरलंय.
तर पूर्वीचा क्रिकेट आणि आताचा क्रिकेट बघितलं ना तर योगेश भरपूर म्हणजे बदल झालाय. पूर्वी आपण क्रिकेट खेळायचो बघा, गल्लीतला क्रिकेट, एक टप्पा कॅच, गल्लीमध्ये ग्राउंड नव्हते जास्त, मग आपण गल्ली एकाच घराच्या आवारात खेळायचो. मग जिंकेल त्याला पहिली बॅटिंग, नंतर बॅट कटला 1 रन, कटला आऊट, असं आपण म्हणायचो की कटला 1 रन. या साऱ्या गोष्टी आठवतात जुन्या. आणि टॉस उडवायला गेलो ना की उन्हाळा आणि पावसाला ह्या गोष्टी आठवत आहेत आम्हाला आजी. एक कौलाचा तुकडा असेल तिथे थुंकायचं आपण आणि उडवायचं वर, हा म्हणजेच पावसाला की उन्हाला. की आज आमचे खरं तर कालभैरव वॉटर सप्लायचे विकास केणे हसतायत, कारण या आठवणी आहेत. ह्या आठवणी आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो कारण त्या पाहिल्यात आम्ही. जाऊया बॅक टू क्रिकेट. ऐलेश येतोय गोलंदाजीच्या उंबरट्यावर. डावखुरा फलंदाज, शॉर्ट पिच बॉल होता खरं तर, हा बैल मुझे मार, परंतु निनाद त्या ठिकाणी अपयशी ठरलाय. हा बॉल सहज सीमा पार होणे गरजेचं होतं, परंतु तिथे फक्त मिळाली एक सिंगल. 11 चेंडू आता 50 कराव्या लागतील. 11 चेंडू 50 धावांची गरज. ऐलेश नरेश गायकवाड. जुने क्रिकेटचे दिवस आठवायला आल्यानंतर अलगद हसू येतो. तो क्रिकेटच वेगळा असायचा, बॉल मिळत नव्हता तेव्हा. हा चेंडू आडव्या पाठनं केला नरेशनं, डीप मिड विकेट एरियाकडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. दुसरी ही धाव कंप्लीट केली आहे. नरेश गायकवाड यांचं मी कौतुक करेन बघा. 50 क्रॉस झालंय. जवळजवळ मी तर म्हणेन 52-55 पर्यंत हा याचं वय असेल, परंतु या वयात असं क्रिकेट खेळणं फार कठीण आहे. त्यांनी राखलेली फिटनेस, कसरत, व्यायाम, सराव या साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये झेल आहे. झेल बघा घेण्याचा किती प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक पॅडी प्रदीप कारकर मात्र तिथेही मिळतील 2 धावा. 2 धावेने टोटल जाऊन पोहोचली. आता 31 या आकड्यावर 46 कराव्या लागतील. 9 चेंडूमध्ये 46 म्हटलं ना तर तुम्हाला प्रत्येक बॉलवर षटकार चौकार षटकार चौकारच ठोकावा लागेल. हा मात्र नरेश गायकवाडनं उडवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. कोण म्हणेल की वयोवृद्ध झालाय नरेश गायकवाड. शेर कितना ही बुढ़ा होने दो, वो कभी भी घास नहीं खाता, वो केवल मांस ही खाता है. ठोकलाय षटकार. लगातार 3 6 साठी बक्षीस आहे. ओहो, इथे नरेश गायकवाड अप्पर कट केलत असताना मात्र होतोय बाद. बॅट कट, अर्थातच स्कॉट बिहाइंड द विकेट. नरेश गायकवाड हे फलंदाज होत आहे बाद. परंतु नरेश गायकवाडची खेळी जर आवडली असेल या वयामध्ये तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गुड बॅटिंग नरेश गायकवाड, हॅट्स ऑफ यू. कारण मित्रांनो या वयामध्ये असं खेळणं फार कठीण. बरोबर आज नरेशनं कुठेतरी आपल्या संघासाठी दिलेलं हे योगदान 100% पाहायला मिळालं. वैयक्तिक खेळी बघितली तर 8 चेंडू 26 धावांवर वय 57. मी 55चा आकडा गाठला होता काय विकास. आणि वडघर विभागीय शेतकरी कामगार पक्षाचे वडघर विभागीय अध्यक्ष आमचे संदीप नाईक साहेबांकडनं बघा 1000 रुपयाचं बक्षीस आलंय नरेश गायकवाड यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या. आणि इथे मात्र हा जातोय बॉल डॉट. आता फक्त या ठिकाणी 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 40 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 40 धावा. नक्कीच आता गोलंदाज कोण असेल चला लवकर स्पीडअप करा उल्वा टीम. उल्वा 40+, चला लवकर द्या. 40 धावा राहिल्यात. या धावा अशक्य आहेत. चिंचपाडा 40+ आणि वरचवले 40+. यानंतरचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वरचवले 40+ न फिल्डिंग घेतली आहे. चिंचपाडा टीम तुम्ही रेडी राहा खेळाडू कक्षामध्ये आणि वरचवले टीम मैदानात लगेच जसा मॅच संपेल उतरायचं तुम्हाला. 6 बॉल आणि 40 धावांची गरज. 6 चेंडू 40 धावा. खरं तर
विकास येतोय गोलंदाजचा. लवकर स्पीड ऑफ, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅच समाप्त करायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं घाई केली जाते. भाऊ आता टेनिस क्रिकेट भरपूर बदलला आहे. मी म्हटलं ना की लहानपणी आम्ही खेळायचो, एक चेंडू विकत घेण्यासाठी आम्ही 11 मित्र एकत्र येऊन हा चेंडू खरेदी करायचो. आज मात्र हाच चेंडू एकटा विकत घेऊ शकतोय, परंतु 11 मित्र एकत्र येऊ शकत नाही. ही शोकांकिता आहे. ही शोकांकिता आहे पूर्वीचा आणि आजचा क्रिकेट. यास इथे मात्र 6:40 ची आवश्यकता असताना निनाद याच्या बॅट मधून मिस्टायमिंग स्ट्रोक टिपला जातोय. झेल क्षेत्ररक्षक विशाल मढवी ओहो टिपतोय झेल आणि निनाद तारेकरच्या खेळीचा अंत. झेल टिपणारा उल्वे प्रीमियर लीग मध्ये काय कॉमेंट्री केली होती. त्याला 9,000 बक्षीस आणि 7 बियर हे बक्षीस मिळालं होतं कधी मागच्या वर्षी, परंतु या वर्षी फक्त 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. थोडे नाराज झाले विशाल मडवी, परंतु खूप एन्जॉय केली. UPL मध्ये उल्वा गाव प्रीमियर लीग क्रिस्टल ट्रॉफीचं दमदार आयोजन. प्रतीश पाटील, त्याचबरोबर तुषार मडवी, तुषार कोहली, प्रतीश पाटील, मिलिंद घरात आणि धीरज पांचाल यांनी केलेलं दमदार आयोजन UPLचं. परंतु पारगाव टीम कडे बघा किती बॅटिंग स्ट्रॉंग आहे, परंतु काय झालं तिथे झालेल्या चुका. इथे मात्र बॅट्समन विकास तारेकर आल्या आल्या ठोकतोय षटकार. मास्टर आता 4 चेंडू आणि 34 धावा. 4 चेंडू 34. बघा मी म्हटलं होतं की पारगाव टीमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे, परंतु ज्या गोलंदाजाने केल्या चुका ना, त्या धावा ज्या आल्या ना 29 तिसऱ्या ओव्हरमध्ये, ते महागडं षटक इथून पारगाव टीमला कुठेतरी अगदी धोकादायक ठरलं. राजा पाटीलचं 29 धावांचं आणि निनाद तारेकरचं 18 धावांचं. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अजून एकदा ठोकलाय चौकार. 3 बॉल 30 ची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मधली चुरस पूर्णपणे संपलेली आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण बघूया. मॅच जरी पराभूत झाली असली तरी वय वर्ष 57 मध्ये नरेश गायकवाडनं प्रेक्षकांना खुश केलं. ओहो लवली स्ट्रोक फटका. इथे मात्र हा विकास तारेकर माप्यासावी मच्छिंद्र विकास या गोलंदाजावर ठोकलेला हा षटकारानंतर दुहेरी 2 वेळा चौकार. खरं तर कौतुक करूया आपण मच्छिंद्र या फलंदाजाचं. मच्छिंद्र बॅट्समन जो 5व्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि 3 बॉलवर 3 डिक्लेअर. मग मच्छिंद्रला मागे का ठेवण्यात आलं, कदाचित हा प्रश्न मोठा निर्माण झाला असेल पारगाव टीमच्या मनामध्ये. हा बॉल इथे मात्र गेलाय डॉट. आता शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 26 धावा. म्हणजे बघा मगाशी ही 25 धावा आणि पराभूत झाला होता खरं तर वरच्या टीमच्या अगेन्स्ट. लास्ट बॉल शेवटचा चेंडू आणि तोही मच्छिंद्रनं स्टेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला. तेही तोही क्षेत्ररक्षण चांगलं झालं. बघा चौकार आला असता, परंतु खूप चांगली बॅटिंग केली मच्छिंद्रने. मॅच मात्र पराभूत व्हावं लागलं, ते म्हणजेच एकूण 25 धावांनी. आणि हार्डलक म्हणावं लागेल पारगाव 40+ संघ. थोडीशी निराशा केली असेल गोलंदाजांनी, परंतु